हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवलं आपण होममेड पनीर अगदी सोप्या पद्धतीनं। आता मी जेव्हा दिवाळीच्या सुट्ट्यात गावाकडे गेले होते तिकडे दूध तर खूप मिळते पण पनीर शक्यतो मिळत नाही आणि पनीर मिळालं तर ते खूप दिवसाचं मिळतं, म्हणून म्हटलं चला आपण आज होममेड पनीर कसं बनतं हे दाखवू। आणि खूप लोकांना असं वाटतं की व्हिनेगर असल्याशिवाय पनीर बनत नाही, तर त्यासाठी मी एकदम होममेड पद्धतीने तुम्हाला इथं पनीर बनवून दाखवलेलं आहे। अगोदर तर फुल फॅटवालं इथं मी दूध घेतलं आहे 1 लिटर। नंतर मंद आचेवर त्याला दुधाला व्यवस्थित उकळून घ्यायचं। नंतर इथं मी 1 लिंबू घेतलेलं आहे। मंद आचेवर आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे। नंतर दूध उकळीपर्यंत आपण इथं लिंबूचा रस काढून घेऊया। तर त्यासाठी घ्यायची चहाची गाळणी घ्यायची, लिंबू पिळून घ्यायचे, म्हणजे लिंबूचं जे बी आहे ते आपल्या पनीरमध्ये येता कामा नाही, म्हणजे पनीरमध्ये पडलं नाही पाहिजेत, त्यासाठी चाळणीचा इथं वापर करायचा। आणि नंतर आपण इथं रस काढून घेतला एका लिंबूचा। आणि नंतर इकडं दुधाला पण उकळी आली होती। आणि पनीर करताना कधी पण फुल फॅटचंच दूध घ्यायचं, म्हणजे आपण काय असतो की साय काढून घेतो नंतर आपण दूध उकळी घालतो, तसं नाही करायचं, फुल फॅटवालंच दूध घ्यायचं। आणि नंतर दुधाला उकळी आली होती। व्यवस्थित दूध पहिलं अगोदर मिक्स करून घ्यायचं। आणि नंतर घ्यायचा आपला लिंबूचा रस घ्यायचा आणि पूर्ण 1 लिंबूचा रस मी इथं टाकून दिला दुधामध्ये। आणि 1 ते 2 मिनिटांमध्ये दुधाचे गोळे तयार व्हायला लागले होते। तुम्ही बघू शकता आता इथं दुधाचे गोळे व्हायला लागले होते। आणि मंद आचेवर परत हे दूध उकळून घ्यायचं। आणि इथं पूर्णपणे आता आपल्या दुधामध्ये गोळे तयार झाले होते। पूर्ण दुधाचे असे गोळे तयार करून घ्यायचे। नंतर इथं मी गॅस बंद करून टाकला। आणि नंतर घ्यायचं एक छोटं पातेलं घ्यायचं, त्यावर गाळणी घ्यायची। आणि आता आपल्याला हे दूध इथं गाळून घ्यायचं, जे पनीर आहे ते वरती राहील आणि हे जे पाणी असतं एक्स्ट्रावालं ते निघून जाईल। इथं असं मी मोठ्या गाळणीमध्ये गाळून घेतलं आणि परत एक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, म्हणजे जो लिंबूचा आंबटपणा असतो तो निघून जातो धुतल्यानंतर। नंतर एक कॉटनचा रुमाल घ्यायचा, त्याच्यामध्ये ते दुधाचे गोळे टाकून द्यायचे आणि व्यवस्थित आता बांधून घ्यायचं। बांधल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला ते ठेवून द्यायचं आणि त्याच्यावर ठेवायचं। जेवढं तुम्ही वजन ठेवसाल तेवढं छान पनीर आपल्या इथं तयार होईल। त्यासाठी मी तांदूळाचा डब्बा ठेवला होता, 6 ते 7 किलो तांदूळ होते त्याच्यामध्ये। आणि इथं आपलं 25 मिनिटात पनीर तयार झालं होतं सेट होऊन। आणि व्यवस्थित असं आपलं पनीर इथं सेट झालं होतं। सेट झाल्यानंतर मी इथं कट करून घेतलं। इथं मी कट करून घेतलं, ज्या साईजमध्ये तुम्हाला कट करायला आवडेल त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता छान असं आपलं पनीर इथं तयार झालं होतं। आणि इथं मी आडवं उभं असं पनीर तयार करून घेतलं। आता गावाकडे गेले तर मला तिथं पनीर मिळालंच नाही, पण तिथं दूध खूप असतं, त्यासाठी म्हटलं चला आपण होममेड पनीर कसं तयार होतं हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवू शकतो। नंतर माझं असं पनीर इथं तयार झालं होतं। आणि नंतर मी भाजी पण तयार करून घेतली पनीरची। इथं मी अगोदर वाटण तयार करून घेतलं, सर्व मसाले त्यात ॲड केले,
गरम मसाला, अंबारी मसाला आणि पनीर मसाला असे सर्व मसाले इथं मी ॲड केले होते. आणि नंतर इकडं थोडं तेल घालून पनीर फ्राय करून घेतलं आणि छान इथं भाजी तयार करून घेतली. आणि हे होममेड पनीर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.